नीटच्या हिशोबाने बघायला गेलं तर चॅप्टरचं नाव आहे ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड. ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड मध्ये कोणकोणते फंक्शनल ग्रुप येतात चॅप्टर वाईज बघायला गेलं तर? हा कोणता आहे बोला? अल्कोहोल. अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. इथर. हा कोणता आहे? कीटोन. कीटोन. हा कोणता आहे? अल्डिहाइड. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कार्बोनिल वाले कोणते असतात? हा कोणता आहे? एस्टर. आणि आर ची जागा एच ने घेतली तर काय होतो? ऍसिड. ऍसिड. म्हणजे खरं तर जुना जो बोर्ड होता 12वी बोर्ड जे बुक होतं ते खूप चांगलं होतं. त्याच्या हिशोबाने बघायला गेलं तर 3 चॅप्टर करणार आहे आता आपण. अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, एस्टर. पण इथं एकच नावाने दिलेले आहेत ते. सो आता आपण या नोट्सच्या हिशोबाने पुढे पुढे सरकणार आहे आणि आपल्याला अल्कोहोल, फिनॉल, इथर सुरुवातीला बघायचा. त्याच्यात पहिल्यांदा अल्कोहोल बघायचा, देन अरोमॅटिक वाला फिनॉल आणि एकदम थोडा दिलेला इथर आहे. या हिशोबाने जायचंय. ठीक आहे. नोट्स तुमच्या समोर आहे. सुरू करू. सो बेसिकली अल्कोहोल हा कशापासून तयार होतो आपण थोडं शॉर्ट मध्ये बघायला गेलं तर CH4 मधला H मायनस केला आणि OH ऍड केला तर तयार काय होणार? अल्कोहोल. अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? सॉरी, म्हणजे ग्रुप आहे OH. आणि OH ला काय म्हणतात? हायड्रॉक्सी. हायड्रॉक्सी. म्हणजे अल्केनचा तो हायड्रॉक्सी काय झाला? डेरिव्हेटिव्ह. तुम्ही कोणता पण एक अल्केन घ्या, एनी अल्केन. फॉर एक्झाम्पल मी हा घेतला असा, तर या अल्केन मध्ये समजा मी कोणती तरी एक रिॲक्शन केली आणि त्यामुळे इथं एक OH ऍड झाला. तो OH कुठून आला? इथं आधी काय होता? H ची जागा OH ने घेतली. फंक्शनल ग्रुप सेम आहे पण सबस्टिट्यूशन चेंज आहे. अशाला एकमेकांचे काय म्हणतात? डेरिव्हेटिव्ह. आणि तो OH हा तिथं रिप्लेसमेंट आहे म्हणून त्याचं नाव काय? हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. देन पुढे आता इथं बघा ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह, इकडे अरोमॅटिक हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. सो ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि अरोमॅटिक हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह मध्ये काय डिफरन्स आहे? ॲलिफॅटिक ही ओपन चेन असते, अरोमॅटिक काय असतं तुम्हाला माहिती. एक्झाम्पल त्याचं बेस्ट कोणतं? बेन्झिन. फिनॉल. हा फिनॉल. ठीक आहे. ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह मध्ये OH हा कोणत्या कार्बनला जॉईंट असतो? sp3. आणि अरोमॅटिक मध्ये माहिती तुम्हाला कोणता असतो? sp2 कार्बन. ठीक आहे. तर बेसिकली आपण ॲलिफॅटिकचं क्लासिफिकेशन करतोय आता आणि क्लासिफिकेशन 2 क्लासनी केलेलं आहे. त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की C आणि त्याला अटॅच असतो OH. ओके. मग आता एक आपण करतो OH च्या बेसिसवर, दुसरं कोणाच्या बेसिसवर करतो? कार्बन. OH च्या बेसिसवर म्हणजे काय? OH ची क्वांटिटी वाढवायची. एक OH असला तर काय म्हणणार? मोनो. 2 असतील तर डाय. 3 असेल तर ट्राय. आणि 3 पेक्षा जास्त झाले, आता त्यांनी हे नीट दाखवलेलं नाही, त्यांना ही चेन कंटिन्यू दाखवायची होती. जर 3 पेक्षा जास्त असेल तर काय म्हणणार त्याला? पॉली. किंवा 3 असले तरी समजा. सो बेसिकली मोनो, डाय, ट्राय त्याच्या पुढे पॉली होतं. पण सध्या केलेलं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर आहे? नंबर ऑफ OH ग्रुप. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कार्बन. कार्बनचे टाईप आपल्याला माहिती आणि कोणता कार्बन? मला एक सांगा की तुम्ही sp3 कार्बनला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी म्हणतात की sp2 कार्बनला म्हणतात? sp3. मग sp3 कार्बन जो आहे त्याचं नेचर आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असतो. हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. याच्यावरच समजलं का? हो सर. बाकीच्यांचा आवाज नाही आला? हो सर. नक्की ना? हे आपलं त्या दिवशी झालेलं आहे. मी फास्ट फॉरवर्ड घेतोय, चॅप्टर पुढे न्यायचा आहे म्हणून. अल्कोहोलचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, त्यांनी ते परत नीट नाही दाखवले. नीट बघा आता या ठिकाणी. हा खाली दिले. ठीक आहे. ओके. मीच दाखवतो.
ऑक्सिजनला इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, आणि ऑक्सिजन वरती 2 काय असतात? लोन पे फ्री इलेक्ट्रॉन. लोन पेअर. आणि बॉन्ड मध्ये पण इलेक्ट्रॉन असतात, त्याला कोणती पेअर म्हणतात? एक लोन पेअर, मग दुसरी काय असणार आहे? बॉन्ड पेअर. मग आता लोन पेअर, मला एक साधं सिंपल सांगा की बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर 3 टाईपचे इंटरॅक्शन आहे बघा. बॉन्ड पेअरचं इंटरॅक्शन बॉन्ड पेअर बरोबर, दुसरं बॉन्ड पेअरचं इंटरॅक्शन लोन पेअर बरोबर, आणि तिसरं लोन पेअरचं इंटरॅक्शन कोणाबरोबर? लोन पेअर बरोबर. मग कोण जास्त एकमेकांना रिपेल करतील? हे ग्रीन वाले 2 का ग्रीन विथ ब्लॅक की ब्लॅक विथ ब्लॅक? ग्रीन विथ ब्लॅक. नाही, नीट बघा, कारण लोन पेअर ही बॉन्डिंग मध्ये नाहीये, सो ती फ्री आहे. ती फ्री असल्यामुळं तिच्याकडे एनर्जी जास्त असणार आहे. सो सगळ्यात जास्त रिपेल्शन कुठं असणार आहे? लोन पेअर. लोन पेअर. लोन पेअर. आता काय झालं, समजा तुमचा अँगल असा असतं फॉर एक्झाम्पल स्ट्रेट, पण तुमची लोन पेअर एकमेकांना ढकलती, त्यामुळे हा बेंट होतो, पण तो एकदम स्ट्रेट पण नाही होऊ शकत, कारण बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर एकमेकांना काय करते? रिपेल करते. सो हे पण रिपेल करतात आणि हे पण रिपेल करतात. सो सगळ्यात जास्त रिपल्शन कुठे आहे? लोन लोन पेअर. पेअर. लोन पेअर. दुसरं बॉन्ड पेअर लोन पेअर, तिसरं बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर. बॉन्ड. ओके, हा पॉइंट नीट लक्षात ठेवायचा इन केस ऑफ कोणता फंक्शनल ग्रुप आहे? हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. आता मी काढलेला कोणता होता बघा एकदा, कोणता? अल्कोहोल. ठीक आहे, इथं तुम्ही आर ग्रुप घेतला तरी चालेल, तसं काही नाही. त्याच्यानंतर पुढं बाकी काही नाही. नेक्स्टला जाऊ. आता अल्कोहोल मध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल आपण घेतोय, त्या दिवशी सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, लवकर लवकर बोलायचं तुम्ही. परत एकदा, हा कोणता अल्केन आहे? प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? कोणता आहे हा हायड्रोजन? कोणता आहे? टर्शरी. टर्शरी हायड्रोजन वरती केमनोफोर वापरलं. केमनोफोरचं काम काय? ऑक्सिडेशन. सो एच ला रिप्लेस कोण करतो? OH. सो ऑक्सिडेशन झालं, तुम्ही बनवलं अल्कोहोल. ही झाली तुमची फर्स्ट मेथड. तुमच्या लक्षात एक लिस्ट बनवा तिकडे नोटबुक मध्ये. पहिला कोणता वापरला? केमनोफोर, फॉलोड बाय ऍसिड, आणि हीट दिलेली आहे, हा करतो ऑक्सिडेशन. हा पहिला रिएजंट झाला. दुसऱ्यामध्ये बाय हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे डबल बॉन्ड वरती H2O वापरला. म्हणजे खरं तर कोणता रूल वापरतो आपण? बोला. मार्कोनिकॉप्स. सो तुम्हाला हा प्रॉडक्ट भेटला. ती सेकंड रिएक्शन कोणती? BH3H2O2. हे बघून आपण कोणती रिएक्शन ठरवतो? हायड्रोबोरेशन हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशन सांगितली. डबलचा सिंगल आणि पुढे काय? OH OH. HgOAC then NaBH4. रिएक्शनचं नाव काय? ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. या ठिकाणी जे होतं तो मार्कोनिकॉप्स रूलच असतो. सो टोटल परत एकदा केमनोफोर आहे, मार्कोनिकॉप्स आहे, हायड्रोबोरेशन आहे आणि ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन आहे. सगळ्यांमध्ये 2 टाईपचे अल्कोहोल तयार होतात, प्रायमरी आणि सेकंडरी. ओके, आणि आपण हे का करतोय? कारण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ही कॅटेगरी कोणाच्या अंडर पडती? मोनोहायड्रिक, डायहायड्रिक का पॉलिहायड्रिक? मोनोहायड्रिक. मोनोहायड्रिकच्या अंडर. ठीक आहे, आणि आपण तेच बनवतोय सध्या. नेक्स्टला जाऊ. समजतंय का? फास्ट होतंय? नाही सर. बाकीचे बोला सगळे. येस नो? नाही सर. ज्यांना समजतंय त्यांनी हँड रेज करा. रेज युअर हँड्स. ओके ओके ओके, ठीक ठीक ठीक. चल, आपण नंतरून थोडं खाली गेल्यावरती डिटेल मध्ये नीट बघू. हे पॉइंट आपले झालेले होते. आता पुढं इथं बघा. बाय अल्किल हलाइड बाय हायड्रोलिसिस. ऍक्वियस म्हणजे काय? सबस्टिट्यूशन ना.
ऍक्वियस बेस असतो म्हणजे काय होतं सबस्टिट्यूशन. सो OH कोणाला रिप्लेस करणार? Cl. ओके. Chloro. सो ही एक मेथड आहे सिंपल की एक अल्किल हॅलाइड घ्यायचा त्याच्यावर हायड्रोलिसिस करा आणि ऍक्वियस असला पाहिजे तो. सो इझिली तुम्हाला OH भेटेल. सेकंड बाय कार्बोनिल कंपाऊंड रिडक्शन. तर हे त्या दिवशी लिहून दिलं का तुम्हाला LiLH4 NaBH4 चं हो सर. दिलंय. रेंज सांगा LiLH4 कोणाला रिड्यूस करतो? कीटोन, हा बोल पुढं. कीटोन अल्डिहाइड, बरोबर. नेक्स्ट. एथिल, नेक्स्ट कीटोन. कीटोन अल्डिहाइड ऍसिड आणि कोणता एस्टर. आणि अमाइडचं काय बनवतात? अमाइन, अमाइन. हे फक्त कोण करू शकतो? LiLH4. NaBH4 ची रेंज काय फक्त अल्डिहाइड आणि कीटोन. कीटोन. ओके. सो तेच केलं बघा. कार्बोनिल घेतला त्याला रिड्यूस केलं का अल्कोहोल भेटतो त्यासाठी हे रिएजंट आहे हा पहिला. देन बाकी तुम्हाला इथं दिसतोय NaH डार्सन्स रिडक्शन आहे. H2N माहिती काय रॅनिनिकेल कॅटलिस्ट. तर हे सगळे रिएजंट आहे त्याच्यातले जास्त विचारले जाणारे हे LiLH4 NaBH4 रॅनिनिकेल कॅटलिस्ट वगैरे. सो हे झालं. बाकी हे मेकॅनिझम याची काही गरज नाही. पुढे जाऊ. डायरेक्ट रोल सांगितलंय. हा हे चांगलं आहे बघा. काय होतं की तुमच्याकडे अल्डिहाइड पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे. त्या दिवशी सांगितलं होतं की डबल बॉन्डला काही न करता CHO चा काय होतो? अल्कोहोल. CH2 अल्कोहोल होतो. सो हे जे रिडक्शन आहे कसं आहे सिलेक्टिव्ह म्हणतात. सिलेक्टिव्ह का बरं? डबल बॉन्डला याच्यात इन्व्हॉल्व केलेलं नाहीये. क्लिअर एवढं सगळ्यांना? हो सर. देन फ्रॉम इथर्स कोणता पण एक इथर घ्या. डायल्यूट H2SO4 इथं त्या दिवशी सांगितलं होतं पॉईंट जर तुम्ही विसरता. डायल्यूट म्हटल्यावर त्याच्यामध्ये काय असतं? वॉटर. वॉटर. बस एवढा एकच पॉइंट आहे. देन मग मेकॅनिझम थोडं असं जाईल तसं या टाइप मध्ये. ऑक्सिजन कोणाला पिकअप करल? हायड्रोजनला. आणि ऑक्सिजनवर चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. हा हायड्रोजन कुठून आला? फ्रॉम वॉटर. वॉटर. ओके. 1-2 मिनिटं फक्त. आणि हा प्रॉडक्ट कसा आला ते मला सांगा आणि याच्यातला स्टेबल कोणता ते एक मला सांगा. येस. मेजर प्रोडक्ट कोणता येईल याच्यातला? म्हणजे मला एक विचारायचं की तुम्ही समजा हा बॉन्ड ब्रेक केला तर तयार काय होणार? CH3. त्याच्यावर चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. आणि हा बॉन्ड ब्रेक केला तर तयार काय होणार? CH2 CH3 आणि याच्यावर चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. कोणता कार्बोकॅटॅन जास्त स्टेबल आहे? समजा याला A म्हटलं आणि याला मिथेनॉल. कोणता? बी. CH3. कारण याच्याकडे कोणता इफेक्ट जास्त आहे? प्लसचा इफेक्ट जास्त. सो ते नाही विचारलं त्यांनी पण एक दाखवलं तुम्हाला की इथं अल्कोहोल तयार झालेलं आहे. फ्रॉम कशापासून? इथर. आता याच्या खालचं आपण सगळं बघितलंय बघा. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? पहिला ऍसिड. ऍसिड. असाइल क्लोराइड आहे. इथर आहे. हा अनहायड्राइड आहे. हा अमाइड आहे. त्या दिवशी सांगितलं अमाइडचं काय तयार होतं? अमाइन. अमाइन.
अनहायड्रेट जरी असेल तर अल्कोहोल, आणि तयार होताना किती अल्कोहोल तयार होतात? 2, कारण तो सिमेट्रिक स्ट्रक्चर असते. एस्टरचा तयार काय होणार? अल्कोहोल. अल्कोहोल. सेम क्लोराईडचा पण अल्कोहोल, ऍसिडचा पण अल्कोहोल, आणि कोणती रिएक्शन केली? रिडक्शन. रिएजन कोणता? LiAlH4. शॉर्टकट मध्ये काय म्हणतात त्याला? LH. फुल फॉर्म लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके. पुढे आता फ्रॉम एस्टर. हे विसरू नका की आपण काय बनवतोय, कोणता कंपाऊंड बनवतोय आपण. Alcohol. इथं एस्टर घेतला, एस्टर वरती आपण करतो हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस केलं म्हणजे NaOH आहे आणि अल्कलाईन हायड्रोलिसिस आहे. इथं साधारण काय पॉसिबल? इथं Na आहे विच इज पॉझिटिव्ह, इथं OH आहे, आणि ऑक्सिजन वर इथं काय असते? लोन पेअर. काय होईल, काय वाटतं तुम्हाला? ऑक्सिजन कोणाला पिकअप करत? पॉझिटिव्ह कोण आहे? Na की OH? Na. सो पॉझिटिव्हवर अटॅक केला, सो इथं तयार काय झाला? R, C डबल बॉन्ड O, आणि O ला अटॅच काय झाला? Na. राहिला इथं R, पण ऑक्सिजनचे बॉन्ड 3 झाल्यावर चार्ज कोणता येतो? Positive. पॉझिटिव्ह. आणि आपल्याकडे बॅलन्स आहे OH. म्हणजे चांगलं एक काय झालं की R इथून तुटणार पण आहे, आणि तो लगेच जॉईन कोणाला होणार? OH ला, आणि आपल्याला पाहिजे तो डिझायर्ड प्रॉडक्ट कोणता भेटला? ROH. समजलं एवढं? अल्कोहोल. कळलं ना? हो सर. हो सर. म्हणजे आपण एस्टर वरती एक बेस वापरला तर आपल्याला इझिली काय भेटतो? अल्कोहोल भेटतो. आता ही वरची रिएक्शन होती, ती रिएक्शन होती अल्कलाईन हायड्रोलाइज, आणि म्हणजे इथं बेस वापरला होता. आता इथं ऍसिड वापरला. ऍसिड म्हणजे काय देतो तो? H+. H+. साधी गोष्ट आहे. मग आता H+ दिल्याने काय होणार की ऑक्सिजन कोणाला पिकअप करणार? H ला. R मग सारखं निघून जाणार, इझिली आपल्याला ऍसिड आणि इथं काय भेटतो? अल्कोहोल. अल्कोहोल. सांगायचा पॉइंट असा आहे की आपण करतोय एस्टर वरती हायड्रोलिसिस. पहिलं हायड्रोलिसिस केलं इन द प्रेझेन्स ऑफ बेस, दुसरं काय केलं? इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. पण दोन्ही ठिकाणी आपल्याला भेटतात अल्कोहोल इझिली. ठीक आहे. हे ऍक्च्युली विचारतात तिकडं रिएक्शन मेकॅनिझम सेकंड मध्ये, इथं आलंय फक्त ते. हा पॉइंट नीट बघायचा, याच्यावर खूप क्वेश्चन येतात. फंक्शनल ग्रुप कोणता? अमाइन. अमाइन. कोणता? प्रायमरी. प्रायमरी. याच्यावर काय केलं? NaNO2 HCl. Cl. आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटला की NH2 चा आधी असं होतं बघा, ते दाखवलंय का नाही? सिंपल RNH2 चा होतो RN2Cl. पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह चार्ज असतो, आणि N2Cl हा गुड लिव्हिंग ग्रुप असतो, सो हा निघून जातो. मायनस काय होणार? N2Cl. तुम्हाला भेटला R वर पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे हा तयार काय झाला? कार्बोकॅटायन. कार्बोकेटायन. आणि देन OH मायनस अटॅक इथं होणार आणि तयार होणार अल्कोहोल. एवढं करण्यापेक्षा सिंपल एवढं लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी प्रायमरी अमाइन असतो त्याच्यावरती जर NaNO2HCl वापरला तर तुम्हाला लिव्हिंग ग्रुप कोणता भेटतो? N2, आणि तयार काय होतो? अल्कोहोल. इथं पण दाखवले, तुम्हाला दिसू शकतं N2Cl आहे, देन याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि देन अल्कोहोल तिथं तयार होतो. कळलं एवढं? हो सर. हो सर.